वैनगंगा आणि वर्धा नद्यांना आलेल्या प्रचंड पुराचा फटका आता चंद्रपूर शहरालाही बसू लागला आहे। इरई नदीचे पाणी पुढे वर्धा नदीत मिसळत असले तरी वर्धा नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे इरईचा नैसर्गिक प्रवाह थांबला आहे। परिणामी नदीपात्रातील पाणी उलट शहराच्या दिशेने साचत असून रहमतनगर, नगीनाबाग, सिस्टर कॉलनीसह अनेक सखल वस्त्यांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे। घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। पुराची माहिती मिळताच महापालिका, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम वेगाने सुरू असून निवारा, अन्न व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात येत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महापालिका आयुक्तांनीही प्रभावित भागांची पाहणी करून बचाव आणि मदत कार्य आणखी गतिमान करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। प्रशासनाने नदीकाठावरील आणि सखल भागातील नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। पूरग्रस्त परिसरात अनावश्यक वापर टाळावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असं स्पष्ट करण्यात आलं आहे। हवामान विभागाने पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तविल्याने पुढील काही तास चंद्रपूरसाठी महत्त्वाचे ठरणार असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज, चंद्रपूर।